हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सा. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे, कारण आपण इंडिया विक्स बद्दल जाणून घेणार आहोत. सो असं नाही की आपण हे 2-3 मिनिटात किंवा 3-4 कन्सेप्ट मध्ये आपण समजणार आहोत की इंडिया विक्स काय आहे. एकदम डिटेली जाऊया आणि ओव्हरऑल ज्याला माहिती असेल या इंडिया विक्स त्याने सुद्धा हा व्हिडिओ बघा, कारण खूप काही अशा नवीन गोष्टी आहेत ज्या आपण कव्हर करणार आहोत. डेफिनेटली कोणत्या विक्स रेंज असणार, काय बेटर आहे काय नाही. आणि इवन दो जर मी सांगायचं म्हटलं तर इंटर कन्सेप्ट जी इंडिया विक्स बद्दल बऱ्याच लोकांना अवेअर नसेल किंवा काही ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत ज्या अवेअर नसतात, राईट, त्या सुद्धा आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो नक्कीच खूप मजा येईल आणि डेफिनेटली व्हिडिओ एंड पर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे पुढे जाता जाता, राईट. सो स्किप पण करू नका, कारण स्किप केल्यावर मग पार्टचं काय आहे ते पण विसरून जाल, राईट. सो आपण स्टार्ट करूया. सो जस्ट मला एक 2च मिनिटं द्या, मी माझी स्क्रीन शेअर करतो. ओके, तर लगेच आपण सुरुवात करूया मग. परफेक्ट. ओके, आय होप विजिबल आहे स्क्रीन माझी सगळ्यांना. ओके. सो इंडिया विक्स आजचा आपला टॉपिक आहे. ह्याला मी थोडे ते साईडला ठेवतो आणि ठीक आहे, दिस वन इज फाईन. ओके, आजचा टॉपिक काय आपला इंडिया विक्स. ओके. सो इंडिया विक्स बद्दल आपण जर जाणून घ्यायचं ना, त्याआधी आपण स्पेसिफिकली थोडं पाठी येऊया. म्हणजे इंडिया विक्स लॉन्च होण्याच्या आधी US विक्स पण झाला होता लॉन्च, जो स्पेसिफिकली आपण त्याला शिकागो बोर्ड ऑफ एक्सचेंजचा एक विक्स म्हणू शकतो, राईट. सो 1993 ला समवेअर अराउंड जानेवारी 19 ला शिकागो बोर्ड एक्सचेंजचा वीक लॉन्च झालेला. सो स्पेसिफिकली जर मी सांगायचं म्हटलं तर व्होलॅटाईल ऑप्शन्स, तिकडच्या ऑप्शन्स डेरिव्हेटिव्ह इन्स्टिट्यूटने तो लॉन्च केलेला, राईट. जो की रॉबर्ट रॉबर्ट ई हे जे प्रोफेसर आहेत, स्पेसिफिकली एक सांगायचं म्हटलं तर एक टेक्निकल किंवा एक प्रोफेसर आहेत. ते का कोणत्या तरी फायनान्शियल मार्केट इन्स्टिट्यूशनचे, ते मला एवढं डिटेल नाही माहिती, कोणत्या इन्स्टिट्यूशनचं नाव ऍक्च्युली माहिती नाही. पण 1993 ला जानेवारी 19 ला रॉबर्ट ईच्या ओव्हरऑल स्पेसिफिकली कन्सेप्ट मध्ये ते इंडिया सॉरी शिकागो बोर्ड ऑफ एक्सचेंज वीक्स लॉन्च झालेला. ओके. जर मी कम टू द इंडिया, जर मी इंडियाबद्दल सांगायचं म्हटलं, भारताबद्दल सांगायचं म्हटलं तर 2003 ला भारतामध्ये इंट्रोड्यूस झालेला इंडिया विक्स इंट्रोड्यूस झालेला 2003च्या आसपास. ओके. आणि 2008च्या आसपास इंडिया विक्स लॉन्च झालेला. ओके. नाव लेट सी. जर मी इंडिया विक्सचा थोडाफार इथे कन्सेप्ट बघायला गेलो, ओके, जर ह्या गोष्टीमध्ये इंडिया विक्स थोडं डिटेल केलं, ह्याला आपण डिकम्पोज करू एका छोट्या छोट्या पार्ट मध्ये, की व्हॉट इज इंडिया विक्स आणि जे आता आपण बघतो इंट्रोड्यूस आणि लॉन्च ना, त्याच्या पाठचं कॅल्क्युलेशन काय. ओके. सो इंडिया विक्स जो आहे ना, सो लेट्स से निफ्टीचे बरेच इंडेक्स आहेत. निफ्टी आहे, परत बँक निफ्टी आहे, राईट. त्यानंतर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, बरेच इंडेक्स आहेत, राईट. पण जे मोस्ट ट्रेडेबल आहेत किंवा जे ट्रेड्स आपण करू शकतो ते आहेत हे दोन, निफ्टी आणि बँक निफ्टी, राईट. सो इंडिया विक्स कसा कॅल्क्युलेट येतो एकदम डिटेलमध्ये नाही सांगत, पण एक शॉर्ट सांगतो की जर जे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतात, आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतात, त्याची बेस्ट बाईंग सेलिंग दोघांची कॉल अँड पुटच्या बेसिसवर, ते दोघांची बेस्ट बाईंग सेलिंग, दोघांची बेस्ट बाईंग सेलिंग जे असते ना, त्यांचा काय होतो, व्हेरियन्स घेतो आपण. ओके. व्हेरियन्स काय, जस्ट एक व्हेरियन्स किती पसरला आहे ते सांगतात. सो व्हेरियन्स आपण घेतो आणि त्या बेसिसवर एक रेंज डिस्कस होतो, एक पर्सेंटेज येतो की किती ओव्हरऑल बाईंग सेलिंगचा जो व्हेरियन्स आहे. सो लेट्स फॉर एक्झाम्पल, जर मी एक्झाम्पल मध्ये सांगायला गेलो तर 16, लेट्स सी 16% एक एक्झाम्पल घेऊया. 16%चा एक रेंज बनते किंवा एक व्होलॅटिलिटी बनते. ओके. आता 16%चा अर्थ काय आहे. ओके. 16%चा अर्थ जर मी सांगायचं म्हटलं तर इट्स सिम्पल, की निफ्टी जी आहे ती ओव्हरऑल येणाऱ्या काय एका वर्षात किती
पर्सेंट रिटर्न देऊ शकते प्राइसच्या बेसिसवरती. प्राइसच्या मुवमेंटमध्ये किती पर्सेंट रिटर्न नाही, सॉरी, किती पर्सेंट मोमेंटम देऊ शकते प्राइसच्या बेसिसवरती. ओके, सो लेट्स सी जर 16% आहे आणि मी इथे निफ्टी घेतो. ओके, सपोज निफ्टी आहे 22,000 वर. ओके ओके, सो जर 16% अप पण मुवमेंट देऊ शकते, इथे पॉझिटिव्ह पण देऊ शकतो आणि 16% बॅरिश पण देऊ शकतो, नेगेटिव्ह मोमेंटम पण देऊ शकतो. कुठे मोमेंटम देणार हे फिक्स नसतं, पण 16% मोमेंटम अँटिसिपेट आपण करू शकतो. ओके, जर मी त्याला स्टॅटिक ठेवलं प्रॉपरली, कारण इंडिया विक्स दरवेळेस चेंज होत राहतो अकॉर्डिंग टू द मार्केट कंडिशन्स, पण जर मी स्टॅटिक ठेवलं तर आपण एक समजू शकतो की दर वर्षाला आपण एक 16%चा मोमेंटम अँटिसिपेट करू शकतो किंवा एक मोमेंटम मिळू शकतो. कधी कधी चेंज पण होतं, 10 होऊ शकतो, 15 होऊ शकतो, 25 पण होऊ शकतो, राईट, डिपेंड्स अपॉन दी मार्केट कंडिशन्स जे आता आपण डिस्कस केलं. ओके, नाव लेट्स सी, जर मी एक एक्झाम्पल घेतो कोविडचं. कोविड मध्ये जो मार्केट होता ना, तो समवेअर अराउंड 12,800च्या आसपास कुठेतरी ट्रेड करत होता. त्यानंतर तो डायरेक्ट फॉल झाला ऑलमोस्ट 7,500च्या आसपास. 12,800ला मार्केट होता, तो 7,500 पर्यंत फॉल झाला. का? तेव्हा इंडिया विक्स जो होता ना, तो ऑलमोस्ट 80% पर्यंत गेलेला, ऑलमोस्ट 80%, राईट राईट. सो जे मोमेंटम आहे, त्यानंतर बघा मार्केटने परत 7,500 वरून परत एकदा पोल बॅक दिलेला वरच्या साईडला, राईट. सो त्याच्यानंतर ऑलमोस्ट त्याने रिकव्हर पण केला. पण एक कन्सेप्ट आहे की चेंज होत राहणार, कारण कोविडला काय होतं, अनसर्टनिटी खूप होती मार्केटमध्ये, प्रत्येक फिअर होता जनरली, राईट. त्या गोष्टीवर पण येतोच, आपण त्या टॉपिक पण कव्हर करू. पण जनरली जे मी सांगायचं म्हणतोय ते हाच टॉपिक आहे की जो 12,800 वरून 7,500 वर मार्केट आलेला, तो बिकॉज ऑफ दी 80%, इंडिया विक्स तेव्हा 80% वर गेलेला, 80% व्हॉलॅटिलिटी होती तेव्हा. ओके, नाव आपण काही रेंज बद्दल डिस्कस करूया की इंडिया विक्सची काही रेंज काय असते आणि कोणाला बेनिफिट आहे त्या गोष्टीचा आणि कोणाला नाही बेनिफिट आहे, आणि कसं आपण त्याला अजून आपल्या इफेक्टिव्ह ट्रेडिंग स्टाईल मध्ये ऍड करू शकतो, एक इफेक्टिव्ह इम्पॅक्ट काढू शकतो त्या ट्रेडिंग स्टाईल वरती. सो लेट सी, विक्स रेंज हा टॉपिक घेऊया आपण. आय होप दिसते सगळ्यांना. ओके, सो एक जी रेंज असते ना, ती असते 10 ते एक असते 10 ते 15. ओके, ज्याला आपण म्हणतो एक स्टेबल रेंज. ओके, म्हणजे एक मी म्हणू शकतो की लोअर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट म्हणू शकतो या 10 ते 15च्या आसपास, राईट. की त्यामध्ये जर एक थोडंफार मी कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बघायला गेलो ना, सो विक्सची एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे की जेव्हा जेव्हा विक्स किंवा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी जे आपण म्हणतो आयव्ही रेंज जेव्हा जेव्हा जास्त असते, तेव्हा तेव्हा प्रीमियम जास्त असतात. ओके, प्रीमियम, आणि जेव्हा जेव्हा विक्स व्हॉलॅटिलिटी कमी असते तेव्हा प्रीमियम कमी असतात. ओके, सो जर मी 10 ते 15च्या आसपास म्हणजे ते एक स्टेबल रेंज आहे मार्केटमध्ये, जास्त मोमेंटम नसतं. सो लेट्स सी, जर स्टेबल रेंजचं बघायला गेलं तर जेव्हा विक्स जास्त असतो ना, इंडिया विक्स जास्त असते किंवा व्हॉलॅटिलिटी जास्त असते ना, तेव्हा मार्केट काही असं मूव्ह करतं. व्हॉलॅटिलिटी जेव्हा हाय असते, राईट, आणि जेव्हा व्हॉलॅटिलिटी लो असते ना, तेव्हा मार्केट काही असं मूव्ह करतं, जास्त स्टेबल रेंज मध्ये असते, का जास्त मोमेंटम देत नाही. ओके, सो जर मी विक्स रेंज बद्दल सांगायचं म्हटलं तर एक स्टेबल रेंज आहे विक्सची. जर मी निफ्टीची बघायला गेलो तर, इंडिया विक्स जर बघायला गेलो तर 10 ते 15च्या आसपास. ओके, सो स्टेबल रेंज मध्ये काय होतं की जे प्रीमियम आहेत ते चीप असतात, एकदम स्वस्त असतात. ओके, सो प्रीमियम चीप असल्यामुळे कोणाला फायदा होतो? एक बायरला फायदा होतो, राईट, या गोष्टीचा. सो एक म्हणू शकतो लोअर रेंज मध्ये ना स्कॅल्पिंग आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, स्कॅल्पिंग, राईट. एक छोटा छोटा स्टॉप लॉस जरी मी घेऊन चालू ना, 10-12 रुपयाचा जर मी स्टॉप लॉस घेऊन चाललो एक 30-40 रुपयाच्या प्रीमियमच्या आसपास ना, तर डेफिनेटली खूप चांगली स्कॅल्पिंग होते. छोटा मोठा स्टॉप लॉस घेऊन एक चांगली मोमेंटम होते, कारण मोमेंटम मिळतं. आणि जर मी बायरचा पर्स्पेक्टिव्ह बघितला तर खूप स्वस्तात प्रीमियम भेटतो, राईट. सो त्यामुळे विक्स पडल्यामुळे प्रीमियम पडण्याची भीती नसते, राईट. सो स्कॅल्पिंग आपण ऍज अ ट्रेडर खूप चांगली करू शकतो इन अ लो रेंज स्पेसिफिकली.
एक असतं ते असतं रिस्की फॉर सेलर. सेलरसाठी खूप रिस्की असतं. रिझन बिहाइंड इट, रिझन खूप सोपं आहे याचं का सेलरसाठी रिस्की असतं. लेट सी की 10ची व्होलॅटिलिटी आहे आणि अचानक व्होलॅटिलिटी झाली 40ची सपोज. 10च्या व्होलॅटिलिटी सपोज 100चा पीएम आहे, तो व्होलॅटिलिटी प्रीमियम डायरेक्ट तुमचा 300ला पण शूटअप करू शकतो. राईट. सो कन्सेप्ट काय आहे ना, ही कन्सेप्टवर आपण येऊया. एक तुम्हाला ऑप्शन कॅल्क्युलेटरवर मी दाखवेन डिटेलमध्ये की काय कन्सेप्ट आहे ती. पण त्याआधी हे जे सगळं आहे ना ते आपण डिस्कस करूया की रिस्की फॉर सेलर असतं, कारण प्रीमियम लो असतो. जर प्रीमियम लो आहे तर लेट्स सी जर मी 10 रुपये घेतोय लो प्रीमियम मध्ये आणि मार्जिन पण मला तेवढंच लागणार आहे इनफॅक्ट. राईट. सो जिकडे मी मोठा मार्जिन काढतो तिकडे 10 रुपये प्रीमियम घेतो आणि जर मोमेंटम आला तर तो ओव्हरऑल माझा मार्जिन पण तेवढा चालला आहे किंवा तो रॉस पण तेवढाच आहे. राईट. सो कुठेतरी सेलरचा त्याचा बेनिफिट नाही होत पण बायरला बेनिफिट होतो कारण स्वस्त प्रीमियम असतो. ओके. सो 10 ते 15 रेंज मध्ये एक रिस्की फॉर सेलर आणि स्कॅल्पिंगला आपल्याला खूप चांगलं असतं. ओके. सेकंड जी रेंज असते ना ती असते 15 ते समवेअर अराउंड 25 पर्यंत. ओके. 10 ते 15 झालं, 15 ते 25. सो 15 ते 25 मध्ये आपण बोलू शकतो की थोडाफार एक मीडियम किंवा एक रिजिम म्हणू शकतो. तो एक रिजिम आहे मार्केटचा की 15 ते 25 पर्यंत एक बेनिफिट असतो. तो म्हणजे प्रीमियम थोडेफार वाढलेले असतात. ओके. सो कुठेतरी सेलरला बेनिफिट असतो या गोष्टीचा. राईट. कारण प्रीमियम्स वाढतात सो सेलर जास्त प्रीमियम घेऊ शकतात बायर कडून. सो सेलरचा एक बेनिफिट असतो. आणि बायरचा कुठेतरी एक लॉस होऊ शकतो, कारण लॉस म्हणू नाही शकत पण एक नेगेटिव्ह अँटिसिपेट मी बोलू शकतो, एक सेंटिमेंट पडू शकतो कारण प्रीमियम खूप महाग भेटतात हायर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये. सो दॅट इज द थिंग. सो एक जो असतो तो 15 ते 25 ची रेंज असते आणि एक असते ती असते मोर दॅन 15 20च्या अबाउट 25च्या अबाउट सॉरी अबाउट 25. अबाउट 25 आपण बोलू शकतो कम्प्लिटली हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. कम्प्लिटली जिकडे प्रीमियम खूप महाग असतात आणि जी भीती असते ती मोमेंटमची भीती असते, डिरेक्शनची भीती असते आणि मोस्टली डाऊनफॉलची एक मुवमेंट असते, फॉलची मुवमेंटम असते. ओके. सो जनरली ह्या 3 रेंज असतात मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये मॅक्झिमम टाइम मार्केट जो असतो ना तो ह्या आणि ह्या रेंजमध्ये ट्रेड करत असतो. इथे अनसर्टिनिटी किंवा कुठे वॉर सिच्युएशन क्रिएट झाले किंवा कोविड जसं पॅन्डेमिक सारखे काही सिच्युएशन क्रिएट झालेत ना तेव्हा तुम्हाला इथे कुठेतरी इम्पॅक्ट दिसतो या गोष्टीचा. ओके. थोडीफार जर मी सेकंड एक गोष्ट बघायचं म्हटलं तर एक आपण इथे कन्सेप्ट घेऊया व्होलॅटिलिटी आणि प्राइस. ओके. लेट सी जर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढते आणि प्राइस खाली चालले, व्होलॅटिलिटी वाढते आणि प्राइस खाली चालले, त्याचा अर्थ काय असतो. त्याचा अर्थ असा असतो की स्ट्रॉंग डाउनसाइड मुवमेंट. ओके. फिअर आहे मार्केटमध्ये. व्होलॅटिलिटी एक सिम्पली काय सांगतो तुम्हाला, फिअर इन दी मार्केट. राईट. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढणार आणि प्राइस खाली जात असेल ना दॅट मीन्स की एक स्ट्रॉंग साइड डाऊन साइड मुवमेंटम आपल्याला मिळू शकते. राईट. एक स्ट्रॉंग कन्व्हिक्शन येतं की मोमेंटम फॉल येऊ शकतो. ओके. आणि लेट सी जर व्होलॅटिलिटी जी आहे ती स्टेबल आहे आणि प्राइस जी आहे ना ती ओव्हरऑल वरती चालली आहे. व्होलॅटिलिटी स्टेबल आणि प्राइस वरती चालेल. सो एक म्हणू शकतो की तिकडे एक बॉटम क्रिएट करू शकतो मार्केट, की तो एक बॉटम क्रिएट करून मार्केट तिकडून एक पुल बॅक देणार वरच्या साईडला. ओके. सो दॅट विल बी अ बॉटम. ओके. लॉजिक एवढंच आहे की व्होलॅटिलिटी फिअर आहे त्यामुळे जेव्हा मार्केट खाली पण आणि व्होलॅटिलिटी वाढत असेल ना एक स्ट्रॉंग बॅरिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. राईट. पण तेच जर लॉजिक व्होलॅटिलिटी नॉर्मल आहे आणि मार्केट खूप वरती चाललंय सो एक तो बॉटम क्रिएट करून कुठेतरी मार्केट एक करेक्ट व्हायचा प्रयत्न करतोय. ओके. सो जनरली आपण म्हणू शकतो की लो व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये ना मार्केट हळूहळू वाढत असतो आणि जर हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट असेल तर युजली फॉल होतो. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक काय येते निघून की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा आपण प्राइस मध्ये एक फॉल अँटिसिपेट करू शकतो मॅक्झिमम टाइम. ओके. प्रत्येक वेळी नाही, मॅक्झिमम टाइम वाढू पण शकतो पण मॅक्झिमम टाइम एका फिअर मध्ये मार्केट खाली येतो. ओके. सेकंड गोष्ट काय आहे. सेकंड गोष्ट एक कॅरेक्टरिस्टिक आहे व्होलॅटिलिटी जी आहे मीन रिव्हर्टिंग. सो व्होलॅटिलिटी काही अशी मूव्ह करते जी आहे मीन रिव्हर्टिंग.
ओके. सो इथे बघा टॉप बनवला, परत मी इकडे आली, बॉटम परत बनवला, परत मी इकडे आली, राईट. सो अशी काही मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक आहे व्होलॅटिलिटीची. ओके ओके. सपोज जर मी हा मीन जरी पकडत असेल तर ओके. सो ही झाली पहिली कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय व्होलॅटिलिटीची? सेकंड कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की ती आहे स्टिकी इन नेचर. म्हणजे व्होलॅटिलिटी अशी मूव्ह करते ना. स्टिकी इन नेचर म्हणजे कोणत्या लेवलला स्टिकी असते ते? ग्राउंड लेवलला. लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला खूप स्टिकी असते. स्टिकी नेचर इन लो वॉल. ओके. म्हणजे काय की लोअर व्होलॅटिलिटीला तो जास्त वेळ टाइम स्पेंड करते इथे बघा, पण जेव्हा जेव्हा ती हायर व्होलॅटिलिटीला जाते क्विक फॉल देते मार्केटमध्ये. परत इथे ट्रस्ट करणार, परत व्होलॅटिलिटी वाढली, परत एक क्विक फॉल देणार. हा कन्सेप्ट आपण बघूया लाईव्ह, इथे पण बघूया, चार्ट मध्ये पण बघूया. पण एक नॉर्मली तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर आपण असं एक्सप्लेन होऊ शकतो. ठीक आहे, क्लिअर. थर्ड जी आहे ती आहे की प्राइस सोबत तर ती नेगेटिव्हली कोरिलेट आहे, पण व्होलॅटिलिटी जी आहे इज पॉझिटिव्ह विथ व्हॉट? विथ प्रीमियम. प्रीमियम सोबत व्होलॅटिलिटी ही पॉझिटिव्ह असते. दॅट मीन्स व्हॉट? की सपोज जर मी इथे वॉल घेतला आणि इथे प्रीमियम घेतलं, सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स जे आहेत ते खाली पडतात. ओके. ह्याचं सिंपल उदाहरण आहे. आता लोक विचारतील का पण व्होलॅटिलिटी वाढल्याने प्रीमियम वाढतात किंवा का व्होलॅटिलिटी वाढल्याने प्रीमियम खाली पडतात. ह्याचं सिंपल उत्तर आहे डिमांड आणि सप्लाय. डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे, सिंपल बघा. लेट्स सी, जेव्हा जेव्हा वॉल पडते तेव्हा तेव्हा काय होतं? जेव्हा जेव्हा वॉल वाढते तेव्हा तेव्हा काय होतं? प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात, राईट. सो जे सेलर्स आहेत ना ते ना आपल्या पोझिशन्स हेज करायला सुरुवात करतात. ऑलरेडी ज्यांनी पोझिशन्स आपल्या बनवत ते हेज करायला सुरुवात करतात. सो ऑफकोर्स जर पोझिशन हेज करायला कंटिन्युअसली सुरुवात झाली तर काय होणार? ऑप्शनची डिमांड वाढणार. सो आपल्याला आपण 11वी-12वीला इकॉनॉमिक्स मध्ये शिकलो जसे की जेव्हा जेव्हा डिमांड वाढते तेव्हा तेव्हा त्याची प्राइस वाढते. ओके. सो खूप हेज पोझिशन्स क्रिएट होतात बिकॉज ऑफ द फिअर इन द मार्केट. सो हेज पोझिशन्स क्रिएट झाल्यामुळे मार्केटमध्ये त्या गोष्टीची, ऑप्शनची, प्रीमियमची प्राइस वाढते. सो डिमांड वाढल्यामुळे प्राइस वाढते, हे आपण युजली बघतोच. आणि जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते, आता डेफिनेटली व्होलॅटिलिटी खाली पडले म्हणजे मार्केट एक जास्त मोमेंटम नाही देऊ शकत, राईट. सो जास्त मोमेंटम नाही म्हणून काय करणार? सेलर आपल्यापासून कमी हेज करणार आणि नॉर्मल रेंज मध्ये हळूहळू थिटा बेनिफिट घेत असणार, राईट. सो त्यामुळे काय होतं? प्रीमियमची सप्लाय वाढते. सप्लाय खूप जास्त असते तेव्हा प्रीमियमचं, त्यामुळे काय होतं? सप्लाय वाढल्यामुळे प्राइस जी असते ती ड्रॉप होते. ओके. सो डिमांड आणि सप्लायचाच गेम आहे. जनरली एक सिंपल वर्ड मध्ये सेवा की हेज पोझिशन्स क्रिएट असल्यामुळे डिमांड वाढते, आणि डिमांड ज्या गोष्टी वाढते त्याची प्राइस ऑफकोर्स वाढते. सो त्यामुळे व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे प्रीमियमची प्राइस पण वाढते. आणि सेकंड गोष्ट काय की जेव्हा सप्लाय वाढतो तेव्हा प्राइस तशी पण खालीच असते, तेव्हा एकदम चीप असतात त्या गोष्टी. ओके ओके. हे झालं स्पेसिफिकली. नाव आता ना ह्याच्यावर एक तुम्हाला थोडं मी ऍडव्हान्स जायला मला आवडेल ह्या गोष्टीमध्ये. ओके. ऍडव्हान्स मला जायला आवडेल की आपण ना ह्याचा ना ऑप्शन प्रीमियमचा इम्पॅक्ट बघूया. ओके. किंवा एक एक्झाम्पल पण घेऊया की कसं आपण ह्याच्यामध्ये एक ट्रेड्स किंवा एक लॉजिक काय आहे ह्याच्या पाठचं. ओके. सो डेफिनेटली मजा येईल. सो त्यासाठी मी थोडा व्हाईट बोर्ड साईडला ठेवतो आणि विल गो विथ दी स्क्रीन. आपण कॉन्सेप्टच्या स्क्रीनवर जाऊया. ओके, 2च मिनिटं द्या. ओके. आय होप स्क्रीन माझी विजिबल असेलच. ओके. नाव लेट्स सी इंडिया विक्स. आधी आपण इंडिया विक्स ओपन करूया. इथे आलात ना इंडिया विक्स ते मिळेल. ओके. नाव जर कॉन्सेप्ट तुम्ही होम स्क्रीनवर आला तर तुम्हाला इथे दिसेल की इंडिया विक्स काय आहे ओव्हरऑल इथे, आणि त्याचा चेंज किती आहे डेली बेसिसवर ते पण तुम्हाला इथे दिसेल. ओके. नाव लेट सी, जर आपण एक 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 कव्हर करूया कन्सेप्ट की सेलर्स आणि बायर्सचा पर्स्पेक्टिव्ह, की सेलर्सला किती प्रॉफिट आहे, बायर्सला किती लॉस आहे, किंवा ओव्हरऑल ऑल द थिंग्स. ओके. सो त्यासाठी आपण येणार टूल्स वरती आणि येणार ऑप्शन कॅल्क्युलेटरवर. ओके. लेट सी निफ्टी करंटली, जेव्हा मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा निफ्टी आहे समवेअर अराउंड
22,124च्या आसपास फ्युचर प्राइस, आणि स्ट्राईक जी आहे ती एटीएम आहे 22,100 राईट. ओके, सपोज मी व्हॉलॅटिलिटी ठेवतोय 20ची, एक एक्झाम्पल साठी. 20ची नाही, 20ची आहे आसपास ऍक्च्युली. तर 20ची मी व्हॉलॅटिलिटी ठेवतो आणि कॅल्क्युलेट करतो. 16 मेचा प्रीमियम जो आहे ना, थोडा एक नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करतो, रिसेंट एक्सपायरीचा आहे त्यामुळे. हा, सो प्रीमियम किती दिसतोय मला कॉलचा? इट्स समवेअर अराउंड 256. आणि पुटचा प्रीमियम किती मला दिसतोय? 232 रुपये. राईट राईट. आता काय होणार, आपण काय कन्सेप्ट बघितलेली की जेव्हा जेव्हा व्हॉलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. ओके, लेट सी. मी जो आहे ना, मी 232चा एक पुट ऑप्शन विकत घेतला आहे. ओके, का सेलरला अनलिमिटेड लॉस आहे ना ते तुम्हाला सांगतो. सपोज 232चा एक प्रीमियम सेल केला आहे, विकत नाही घेतला, सेल केला आहे. ओके, आता सपोज व्हॉलॅटिलिटी जी शूट, मी काहीच नाही केलं, मी स्पॉट आणि फ्युचर प्राइस तशीच ठेवणार आहे, फक्त व्हॉलॅटिलिटी वाढणार आहे आणि मी 232 रुपयाचा प्रीमियम घेतलाय. आता व्हॉलॅटिलिटी सपोज अनसर्टिनिटी आली आणि व्हॉलॅटिलिटी डायरेक्ट शूट झाली 50ला. यू कॅन सी 232चा जो प्रीमियम डायरेक्ट 600 वर गेलाय डायरेक्ट. ओके, चला 20ची नाही तर 50 राहू दे, मी 30च करतो. 232चा प्रीमियम डायरेक्ट 354 ला गेलाय. विचार करा किती लॉस आहे. ठीक आहे, इनफॅक्ट सपोज जर मी आता डिरेक्शन घेतो, आता सपोज जो फ्युचर प्राइस आहे ना तो 22,124 असून गेला 21,700 वर. यू कॅन सी फॉल पण आला, विक्स पण वाढलाय आणि मी 234चा प्रीमियम सेल केला. आता किती? 600 रुपये प्राइस आहे. किती लॉस असेल? राईट. सो त्यामुळे जनरली जी लोअर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असतं ना, त्याचं रिझन हेच असतं की जेव्हा जेव्हा अचानक विक्स वाढेल ना, मग तेव्हा तेव्हा सेलरला तो लॉस होतो. राईट. त्यामुळे सेलर ट्राय करतात की हायर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये प्रॉपरली एक चांगला प्रीमियम घेऊन एक चांगले ट्रेड बनवायची, कारण प्रीमियम त्यांना जास्त भेटतो. ओके, आता एक तुम्ही जर लक्षात ठेवलं असेल ना की मी इथे व्हॉलॅटिलिटी तर वाढवतोय. ओके, 10% व्हॉलॅटिलिटी वाढल्या तर माझा प्रीमियम कितीने चेंज होते तो मला कोण सांगते? जर माझी जी व्हॉलॅटिलिटी आहे ती 10% ने वाढते. ओके, परत आपण ना ह्याला नॉर्मल करंट मार्केट प्राइस वर घेऊन येऊया आणि 20ची व्हॉलॅटिलिटी ठेवूया. ओके, कॉलचा प्रीमियम किती आहे? पुन्हा 252. पुटचा किती आहे? 237. ओके, नाव काय समजते आपल्याला इथे की मी 5% व्हॉलॅटिलिटी वाढवतो. 237चा प्रीमियम पुटचा आहे. ओके, 5% वाढवतो, किती झाला? 298. किती वाढला? 30-40च्या आसपास ऑलमोस्ट वाढला आहे. राईट. नाव जो प्रीमियम वाढला आहे ना, की माझी 1% व्हॉलॅटिलिटी वाढली, 5% व्हॉलॅटिलिटी, तो प्रीमियमचा चेंज कोण सांगतो? किती प्रीमियम चेंज होणार जर माझी 1% व्हॉलॅटिलिटी वाढली? तो आम्हाला सांगतोय वेगा. यू कॅन सी वेगा. वेगा इज सिंपल लाईक की जो 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी आहे त्याच्यामुळे माझा प्रीमियम कितीने वाढणार तो तुम्हाला वेगा सांगतो. तो फॉर्म्युला सिंपल आहे, चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन 1% व्हॉलॅटिलिटी. ओके, एक एक्झाम्पल पुन्हा घेऊया का. 25चा व्हॉलॅटिलिटी आहे बघा. वेगा किती आहे माझा? 12.23. 12.23. ओके, सो इथे मी 26 करतो. यू कॅन सी वाढला 12 रुपयाने. 298च्या आसपास होता, 310 झाला. राईट. सो वेगा आपल्याला तेच सांगतं की चेंज इन व्हॉलॅटिलिटी, चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. ओके, सो वेगा इफेक्ट जो असतो तो जनरली एक बायरच्या खूप बेनिफिटला असतो, कारण जर लोअर व्हॉलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये असेल आणि त्याने कॉल प्रीमियम बाय केला असेल आणि अचानक शूटअप झाली व्हॉलॅटिलिटी, तर त्याचा प्रीमियम खूप चांगल्या पद्धतीने शूट होतो. पण तोच सेलर जर नेगेटिव्ह जाऊ शकतो वेगाला स्पेसिफिकली कधी कधी. राईट, कारण जर वेगा वाढला आणि फायर एक मोठी एक्सपायरी, मोठ्या मोमेंटम आला जर आयबी मध्ये, तर तो एक मोमेंटम तिकडे आपल्याला मिळू शकतो. राईट. सो जर आयबी, ह्या सगळ्या रिझन सांगायचं एकच रिझन आहे की इंडिया विक्स जो आपला टूल आहे ना क्वांट्सअप मध्ये, त्याचं हे सगळं बायफर्गेशन आहे. त्याला मी डिकम्पोज केलं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. ओके, सो ह्याच्यात पण प्रत्येकाचा एक आयव्ही चार्ट येतो. जसं निफ्टीचा आयव्ही चार्ट हा आहे एक ऑलमोस्ट 250 दिवसाचा, म्हणजे एक ऑलमोस्ट 1 वर्षाचा लुकबॅक मी पिरियड घेते. ट्रेडिंग डेज आहेत ते, नाही तर बोलाल की 365 डेज असतात सर, 250 का ठेवल्यात. सो 250 इज द ट्रेडिंग डे. 252 असतात युजली, पण 250 ट्रेडिंग डेज असतात नॉर्मली. राईट. सो त्यामध्ये बघा तुम्हाला एक इथे दिसते की 18%ची व्हॉलॅटिलिटी आहे निफ्टीची हायर साईडला, आणि लोअर साईडला करंटली आहे 7ची. राईट, आणि करंटली ते ट्रेड करते ऑलमोस्ट 13च्या आसपास. राईट. नाव
जर मी सांगायचं म्हटलं इथे बघा प्रत्येक स्टॉकची आणि इंडेक्सची पण तुम्हाला दिसेल. ओके, आता एक इथे स्वीट पॉइंट काय आहे, स्वीट पॉइंट असा आहे, ओएफएसएस तुम्ही बघा, ओएफएसएस तुम्हाला काय सांगते की त्याची जी हायर व्होलॅटिलिटी 142 आहे आणि लो किती आहे 30 आहे, पण निफ्टी मध्ये तर 25 आहे. मग स्टॉक्सची काय एवढी जास्त आहे, राईट? सो विक्स जो आहे ना तो डिफर करतो प्रत्येक स्पेसिफिकली स्टॉक्स टू स्टॉक्स आणि इंडेक्स टू इंडेक्स. प्रत्येकाची व्होलॅटिलिटी फिअरचा फिअर वेगवेगळा असतो. ओके, त्यासाठी मी एक कन्सेप्ट तुम्हाला कव्हर करतोय, ती कन्सेप्ट आपण इझिली कव्हर करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हाईट बोर्ड. सो आय लाईक टू कव्हर अगेन. पुन्हा आपण व्हाईट बोर्डवर थोडं आपण डिटेल्स डिस्कस करतो, तर हे पण डिस्कस करूया. नाव लेट्स सी. एक कन्सेप्ट आहे ती आहे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, IVR आणि IVP. ह्याची मी एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. आय होप जर ह्या व्हिडिओच्या आधी जर पोस्ट झाली तर तुम्ही ती बघा, किंवा त्यानंतरही जर तुम्ही त्यानंतरही जर पोस्ट झाली तरी तुम्ही बघू शकता. IVR आणि IVP म्हणूनच एक व्हिडिओ आहे, मराठीमध्येच आहे. सो तुम्हाला ते हेल्प होईल समजण्यासाठी. सो IVR इज सिमिलर लाईक, इट्स सिम्पली लाईक इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक, राईट? इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक मध्ये काय समजतं की जो मार्केटमध्ये करंट IV जो आहे ना माझा, तो करंट IV मायनस 52 वीक लो डिवाइड बाय 52 वीक हाय मायनस 52 वीक लो. ओके, हा जनरली फॉर्म्युला आहे ह्याचा. सो ह्याच्याने आपल्याला काय समजतं की IVR जो आहे ना तो आपला किती आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक किती आहे ते समजतं आपल्याला ह्याच्यामध्ये. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर मी थोडंफार एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं या गोष्टीसाठी की IVR आणि IVP बद्दल जर आपल्याला थोडंफार डिस्कस करायचं असेल आणि क्विक एक मोमेंटम फाइंड आउट करायचे असेल, तर लेट्स सी, एक घेतो 100ची IV रँक आणि एक घेतो 30चा लो. 100 IV आपल्या करंट आहे, 30 लो आहे, आणि हाय सपोज मी 150 घेतो आणि मायनस लो करतो, तर किती येते ऑलमोस्ट 58.3च्या आसपास येतं इथे, राईट? राईट. सो ह्याच्याने आपल्याला काय समजतं की करंट जो IVR आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आहे जी करंटली, ती 58% रँकवर आहे. म्हणजे ओव्हरऑल जर मी एक इयरली डेटा घेतला तर करंट माझी IV आहे ना ती 50%च्या आसपास ट्रेड करते. म्हणजे ती जास्त हायला पण नाही, ती जास्त लोला पण नाही, एक मिडल मध्ये आहे. ओके, सो जनरली आपण काय म्हणतो, IVR जर 60 अबाव असेल दॅट मीन्स हाय वॉल आहे, आणि बिलो 40 असेल दॅट मीन्स लो वॉल आहे, लो व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आहे. ओके, IVR जर आपण समजत असू तर 60 अबाव IVR असेल तर तो हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये म्हणू शकतो तो स्टॉक आहे, आणि बिलो असेल तर 40च्या खाली असेल तर बिलो 40 असेल तर सॉरी, तर तो लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे. ओके, त्यानंतर पहिला आपण बघितलं IVR. आता आपण बघूया इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटेज, IVP बघूया. दॅट इज व्हॉट इम्प्लाइड पर्सेंट. हे सगळं जे रिलेटेड आहे ना ते सगळं इंडिया विक्सीच आहे, व्होलॅटिलिटी रिलेटेडच आहे, त्यामुळे आपण हे सगळं डिटेलमध्ये कव्हर करतो. ओके, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटाइल सिमिलर लाईक एक एक्झाम्पल सोबत घेऊया. लेट्स सी एक क्लासरूम आहे 100 मुलांचा, 100 स्टुडंटचा. ओके, त्यांचा रिझल्ट आलाय पर्सेंटेज मध्ये, जे आपण पर्सेंटेज मध्ये द्यायचे आधी, किती पर्सेंट तुला मिळाले, किती पर्सेंट मला मिळाले, राईट? सो माझ्या वेळी तर जो वर्ग होता त्याचा ऑलमोस्ट 63 जण होती, राईट? सो एक एक्झाम्पल 63 जणांचा फिगर आउट करायला थोडा डिफिकल्ट होईल, सो त्यामुळे 100 जणांचा एक वर्ग घेऊया. ओके, लेट्स सी जो हायेस्ट स्कोरर आहे, ज्याला सर्वात जास्त पर्सेंटेज मिळाले, ओके, त्याला सपोज मिळाले ते ऑलमोस्ट 90%. ओके, आणि एक लोएस्ट स्कोर आहे त्याला मिळाले 40%. ओके, आणि बाकी सगळे ह्याच्यामध्येच आहेत, 50, 60, 40, 70, 80च्या आसपासच आहे. ओके,
सो जर मी ह्यांचा पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केला की तर ह्यांचा पर्सेंटाईल किती आहे, सो जो 90% आहेत ना त्याचा पर्सेंटाईल किती ना 99%. का? कारण अख्ख्या 100 जणांमध्ये तो एकटाच असा आहे की ज्याला सर्वात जास्त पर्सेंट मिळाले, त्यामुळे त्याचा जो पर्सेंटाईल येणार तो किती येणार 99% आहे. आणि एक जो एकटाच आहे ज्याला सर्वात कमी मिळाला तो कोणा 40% वाला या 100 जणांमध्ये, सो त्याचा पर्सेंटाईल किती येणार 1%. राईट? का? कारण सर्वात लोएस्ट स्कोरर तोच आहे. सो आयव्हीपी सिमिलर लाईक आयव्हीचा पर्सेंटाईल तोच आहे की करंट आयव्ही जो आहे तो हिस्टॉरिकल आयव्हीसी ओव्हरऑल हिस्टॉरिकल आयव्हीसी किती पर्सेंटाईल वरती आणि खाली आहे. सो अगेन ह्याचं पण तेच आहे की अबाव 60 असेल आयव्ही पर्सेंटाईल. सो हाय वॉल आणि बिलो 40 असेल दॅट मीन्स लो वॉल. ओके. सो एक्झाम्पल साठी जर मी बघायला गेलो पुन्हा स्क्रीनवर आलो जर मी इथे, सो तुम्हाला इथे समजण्यात येईल की इथे बघा तुम्हाला दिसेल आयव्हीआर आणि आयव्हीपी आणि आयव्हीआर राईट. सो ओएफएसएस बघायला गेलो तर बघा ते दोघं आयव्हीपी करंटली 37.5 च्या आसपास आहे आणि 1.6 च्या आसपास आयव्हीआर आहे आणि यू कॅन सी तो मिनिमम आयव्हीआर ट्रेड करते. राईट? जर तो हायर व्हॉलॅटिलीवर गेला तर डेफिनेटली तुम्हाला एक एक्झाम्पल निफ्टीच घेऊया आपण. निफ्टी एक्झाम्पल साठी घेऊया. इथे मी निफ्टी घेतो. निफ्टी बघा मॅक्स आयव्ही होता 14च्या आसपास मॅक्स आयव्ही गेलेला. ओव्हरऑल जर मी बघायला गेलो तर 68 आणि 74च्या आसपास आहे. आयव्ही खूप जास्त वाढले निफ्टीचा करंटली जर मी बघायला गेलो. का? कारण इलेक्शन आहे. आता मी जी रेकॉर्ड करतो ना इलेक्शनच्या वेळी रेकॉर्ड करतो राईट. सो कुठेतरी आयव्ही जास्त वाढलेला आहे राईट. सो जर सांगण्यामागचं रिझन हेच आहे की आयव्हीआर आयव्हीपी जे कन्सेप्ट आहे ती स्पेसिफिकली तुम्हाला हेल्प करते ॲज अ सेलर, की जर आयव्हीआर आणि आयव्हीपी जास्त असेल तर मी तिकडे जाऊन एक सेलिंग स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू शकतो. एक चांगली बॅरिश मोमेंटम आपण एक फाइंड आउट करू शकतो आणि बॅरिश नाही सॉरी एक आयव्ही बेसवर ट्रेड बनवू शकतो. स्ट्रॅडल्स स्टँगल जर मी विकले ना युजली स्ट्रॅडल्स आपण बनवू शकतो. तर आयव्हीच्या बेसवर आपण सेलिंग जास्त प्रेफर करतो. आणि लो वॉल असेल लोअर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट आयव्हीआर आयव्हीपी खाली असेल तर एक बुलिश किंवा एक लॉंग स्टँगल किंवा लॉंग स्ट्रॅडल आपण बनवू शकतो त्या बेसिसवरती राईट. सो दॅट इज अ कन्सेप्ट. सो आयव्हीआर आणि आयव्हीपी कव्हर करण्यामागचं हे सगळं रिझन होतं कारण आपण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी इंडिया विक्स बद्दल डिस्कस केलं आहे. सो या सगळ्या गोष्टी त्यासोबत येतातच. अनेक खूप कन्सेप्ट आहेत जे अजून मी कव्हर नाही केले आहेत राईट. आपण ह्याच्यावरती 1.5-2 तास 2-2.5 तास पण बोलू शकतो आयव्हीच्या कन्सेप्ट वरती. पण स्पेसिफिकली आपल्याला हे एक थोडी इन्फॉर्मेटिव्ह ठेवायचे आणि थोडंफार आपल्याला टूल्स बद्दल डिस्कस करायचं, त्यामुळे आपण ही व्हिडिओ क्रिएट केलेली आहे. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर काही ऍडिशनल काही पाहिजे असेल तुम्हाला नवीन मराठीमध्ये सो डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो तुम्हाला ती हेल्प होईल. आणि जर सबस्क्राईब करून जा ऍप्लिकेशन आणि डेफिनेटली जर काही क्वेरीज असेल तर कॉन्सेप्ट टीमला रीच करा. support@concept.com हा मेल आयडी आहे. सो टीम आहे तिकडे तुम्हाला नक्की हेल्प करेल. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाइम.